तर भारतामध्ये काल पुन्हा एकदा दिवाळी साजरी करण्यात आली आहे। भारताच्या पोरांनी कमाल केली आहे आणि त्या क्रिकेट वर्ल्ड चॅम्पियन ठरल्या। टीम इंडियाच्या या यशामागे एक सिक्रेट सुपरस्टार आहे। हा सुपरस्टार गेली कित्येक वर्ष टीम जिंकावी म्हणून प्रयत्न करतोय। त्याचं नाव आहे अमोल मुजुमदार। अमोल मुजुमदार यांनी भारतीय महिला क्रिकेट टीमचे प्रशिक्षक म्हणून पुन्हा एकदा मैदान गाजवलंय। या संदर्भात अमोल मुजुमदार यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अक्षय खोडकेलवार यांनी। भारतीय महिला क्रिकेट संघाचे प्रशिक्षक अमोल मुजुमदार आपल्या सोबत आहे। खरं तर सिंहाचा वाटा अमोल मुजुमदार यांचा वर्ल्ड कपमध्ये। अमोलजी, क्रिकेटच्या मैदानावर सत्कार झाले असेल, अनेक सत्कार झाले असेल, काल तुम्ही ट्रॉफी देखील हातात घेऊन आलात। घरी आपल्या होम ग्राउंडवर करण्यात आलेला सत्कार, आज तुमचा स्वागत करण्यात आलं, काय भावना आहेत? एकदम अप्रतिम भावना आहेत मला, कारण जय विजयमध्ये मी गेले 22 वर्ष राहतो। आणखीन असं वेलकम मी एक्सपेक्ट नव्हतं केलं, पण तुम्ही बघितलंच की कुठच्या पद्धतीने काय पद्धतीने लोक आले, त्यांचे विशेष माझ्याबरोबर आहेत। हे बघून आणखीन समजून फार बरं वाटतं। अनेक वडीलधारी मंडळी होती ज्यांनी तुमचा संघर्षाच्या काळात किंवा तुमच्या सुरुवातीच्या काळात तुम्हाला आत्ता बोलताना घेऊन गेले। काय वाटतं, काल ज्यावेळी तुम्ही ट्रॉफी हातात घेतली, इंटर स्कूल टुर्नामेंट शारदाश्रमच्या आठवल्या, संपूर्ण प्रवास आठवला, संयम आठवला, किती महत्त्वाचं असतं सगळ्या गोष्टी या? मी 2 नोव्हेंबर 2025 कधी आयुष्यामध्ये विसरू शकणार नाही। एवढं सांगेन की मी त्या प्रेझेंटमध्ये होतो, पास्टमध्ये मला राहायचं नव्हतं, ना फ्युचरमध्ये राहायचं होतं, मला त्या प्रेझेंटमध्ये राहायचं होतं। त्यामुळे मी जस्ट त्या मोमेंटमध्ये होतो, DY पाटील स्टेडियममध्ये होतो। आणखीन जेव्हा वर्ल्ड कप हातात आल्यानंतर पहिले तो विश्वास बसत नव्हता, पण हळूहळू नंतर त्याची काय महत्त्व आहे ते थोडंसं जाणवलं मला। एक मक्तेदारी मोडून काढली, कारण आपण जर बघितलं तर महिला क्रिकेट विश्वचषक म्हटलं, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड ह्या संघांची जणू मक्तेदारी होती। भारतीय संघासाठी तुम्ही त्यांना प्रशिक्षण देत होता, हे करत होता, मक्तेदारी आपण मोडली? ते सगळं मी काय बोलणार नाही, फक्त ऑस्ट्रेलिया डॉमिनेट करते एवढं नक्की। अँड डिझर्विंग क्रिकेटिंग नेशन आहे। कारण जर का तुम्ही बघाल तर 7 वेळा विश्वचषक जिंकला आहे त्यांनी, 7 वेळा, आणि इंग्लंडनी बरेच वेळा जिंकला आहे। तर मला असं वाटतं की सेमीफायनल मॅच ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध फार महत्त्वाची होती, आणि जेव्हा आपण जिंकलो ऑस्ट्रेलिया विरुद्ध तेव्हा असं थोडंसं वाटलं की चला एक मोठ्या संघाला, एका बलाढ्य संघाला हरवून आपण फायनलमध्ये आलो। शेवटचे 2 प्रश्न घेतोय। एक प्रश्न, तुम्ही ऑस्ट्रेलिया संघाचा उल्लेख केला, सेमीफायनलमध्ये तुम्ही तुमच्या ड्रेसिंग रूममधल्या व्हाईटबोर्डवर लिहिलेलं वाक्य मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे, कुठून सुचलं आणि काय वाटतंय तुम्हाला ऑस्ट्रेलिया आता आपल्या भारतीय महिला क्रिकेट संघाच्या भविष्याविषयी? कुठून सुचलं? हृदयातनं सुचलं। काय प्रसंग होता तो? म्हणजे 338 ऑस्ट्रेलियानी केलेला, आणि तुम्ही जर का त्यांची फिल्डिंग बघाल तर 30 रन ॲड करा त्याच्यामध्ये, जवळजवळ 360 आम्हाला करायचा होता, कारण त्यांची फिल्डिंग फार त्यांचा स्ट्रॉंग पॉईंट आहे। तर एवढंच थोडंसं खचून सगळ्या मुली येत होत्या ड्रेसिंग रूममध्ये, दुसरं काय बोलायला नव्हतं, त्यामुळे मी जास्त काय बोललो नाही। जस्ट बोर्डावरती, व्हाईट बोर्डवरती एवढंच लिहिलं की वी नीड टू गेट 1 more run दॅन ऑस्ट्रेलिया टू गेट इन टू द फायनल्स, बस तेवढंच बोललो। फ्युचर बाकी फ्युचर आय थिंक फ्युचर इज ब्राईट, अमेझिंग। काल तुम्ही बघाल तर 50,000 लोक स्टेडियममध्ये होते, आणखीन बाहेर होते, आम्ही पण होतो, कमी अधिक तितकेच बाहेरही होते। तर बाहेर होते, आणखीन 1 करोडो लोक टेलिव्हिजनवरती बघत होते। तर माझी खात्री आहे की त्याच्यातनं काही जण इन्स्पायर होऊन, जसं आम्ही इन्स्पायर झालेलो 1983मध्ये कपिल देवनी जेव्हा ती ट्रॉफी उचललेली, प्रुडेन्शियल कप 1983मध्ये, तसंच हरमनप्रीत कौरनी जेव्हा उचलली ती ट्रॉफी, आय एम शुअर की बरेचसे यंग जनरेशन क्रिकेटला प्राधान्य देतील आणि प्रोफेशन म्हणून घेतील। इतक्या वर्षाची परिश्रम, इतक्या वर्षाची तुमची तपस्या फळाला आली काल, असं वाटलं तुम्हाला ट्रॉफी हातात घेतल्यानंतर? वर्ल्ड कपची ट्रॉफी घेतल्यानंतर वाटलं।
थँक्यू. तर आपण बघतोय समाधान व्यक्त केलं जात आहे अमोल मजुमदार यांच्या माध्यमातून. आणि मी कुठल्याही इतिहासात किंवा भविष्यात रमलो नव्हतो, मी वर्तमानात त्या होतो आणि इतकी वर्षाची प्रतीक्षा आणि संयम हा काल फळाला आला असं नक्कीच वाटलं, असं त्यांनी सांगितलं. कॅमेरा पर्सन कल्पेश सावर्डेकरसह अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, मुंबई.